की तुमच्याबद्दल 2 शब्द सांगू शकता? मी नामदेव लोंढे म्हणजे हरिश्चंद्र गणपत लोंढे बरोबर. यांच्या माध्यमातून मी राजकारणात प्रवेश केला. तर नगराध्यक्ष पदच आणि आता जनतेचा आग्रह, सिन्नरच्या जनतेचा आग्रह, माझ्या मित्र कंपनीचा आग्रह, म्हणजे भाऊ जसं आता तुमच्या बोलण्यातून एक कळून आलं की तुम्ही बोलले की जिथं जिथं गरज पडणार मी फक्त लोकल लेवलला निर्णय न घेता मी महाराष्ट्र राज्य किंवा जे आपलं विधिमंडळ भवन तिथपर्यंत सुद्धा जायची तुमची तयारी. जनतेने आपल्याला त्याच्याकरताच निवडून दिलं ना. तुम्हाला जर तुमचा वेळ जर तुम्हाला घरी जायचा असेल तर तिथे जातेच कशाला. फक्त कसं इच्छा शक्ती असेल तर सर्व होतं, एवढं मला माहिती. डिनर झाल्यानंतर एक शतपावली करू शकतो. मग तसं महिलांच्या एक आपण सुरक्षिततेसाठी एखाद्या एरियामध्येच त्या लेडीज फिरणार असेल बरोबर तर ते पोलीस आले त्या बाजूला संरक्षण देतात. परंतु ह्या गल्लेले एक लेडीज जाणार फिरायला त्या त्यांचे संरक्षण तर पोलीस बी करू शकत नाही. एक सुसज्ज असा ट्रॅक म्हणजे मॉर्निंग ट्रॅक आणि इव्हिनिंग ट्रॅक करता येईल लोकांना आणि तिथे लेडीजला. तर ते मी पुढे भविष्यात विचार देणे माझ्या. आणि तसंच सिन्नरच्या पूर्व बाजूला आणि पश्चिम बाजूला एक जलंत तलाव म्हणजे पुण्याचं जलंतर तलाव, तर तेही माझ्या विचारात येणे. म्हणजे आणि नानी पार्क आणि टुरिझम झोन बनवण्याचा विचार. एक आपण असं म्हणू शकतो का की जर तुम्ही ह्या पदावर बसलात तर सिन्नरचं जे टुरिझम आहे आज हे फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून आपल्यात कॅपेबिलिटी आहे, आपल्या तालुक्यात कॅपेबिलिटी, शहरात कॅपेबिलिटी, हे टुरिझम आपण महाराष्ट्राच्या नक्षेवर नेऊन ठेवलं. 100% तुम्हाला कर्तव्य बनतं. बरोबर. सिन्नरच्या कामा करतात मंत्रालयामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन पैसे निधी आणणं. बरोबर. हे काही शोपीस नसतात. ते तर गेले आणि खुर्ची नगराध्यक्ष झाले म्हणजे काही वेगळं आहे. तसं नाही, हे ना जनतेचे कामं करायचे म्हणून पाठवलेले. तुम्ही केलेले काम आहे जे तुम्हाला परस्पर आवर्जून सांगायला आवडेल की मी या गोष्टी केल्या, या हिशोबाने या गोष्टी झाल्या. 1989 साली मी ते कॉलेज सोडल्यानंतर बजरंग मंडळाच्या माध्यमातून माझ्या काकांच्या माध्यमातून मी राजकारणात आलो. राजकारणामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी तालमीमध्ये मुलं घडवली. जे बी पहिलवान झाले ना त्यांच्या घरात शोक तर 100% नाही. बरोबर. हाच माझा विजय. बऱ्याच वेळेस काय होतं की जे नागरिक आहे, जे की हे सामान्य माणूस आहे, जो नगरपालिकेत जातो, नगरपालिकेत गेल्यानंतर तो बऱ्याच वेळेस तक्रारी देतो, बऱ्याच वेळेस गोष्टी घेतात, तर तिथले अधिकारी उडवीची उत्तर देतात. मी मागे सांगितलं ना, प्रशासन सर्वात सरळ करण्याची ताकद धमक माझ्यामध्ये आहे. बरोबर. हे 100% सरळ करणार. बरोबर. त्या गोष्टी करता जर सरळ होत नसेल, सरळ करण्याकरता मला माझ्या पदाचा त्याग करायची पडेल तर मी करायचा जनतेकरता. पद काय महत्वाचं हो. बरोबर. जनतेने तिकडे पाठवलं ना, जनतेकरता ते सरळ करण्याची पद्धत होती. सिन्नरच्या जनतेसाठी जर 2 वाक्यात जर एक संदेश द्यायचा असेल या पॉडकास्टच्या माध्यमातून तर तुम्ही काय संदेश देणार? सिन्नरच्या जनतेला एकच विनंती आहे का योग्य उमेदवार निवडावा. बरोबर. जय सिन्नर, जय महाराष्ट्र. नमस्कार सिन्नर श्रोत्यांनो व सिन्नरकरांनो, जसं की माझं नाव ओम सुनील पन्हाळे. आपण ह्या सिन्नर मंथन ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सिन्नर नगर परिषद निवडणूक 2025 यामध्ये नगराध्यक्ष पदाची जी काही उमेदवारी आहे त्याचं जी काही निवडणूक होणार आहे ती जनतेतून होणार आहे. याच्यामध्ये ह्या कार्यक्रमातून जसं तुम्हाला माहिती माझा एक छोटासा प्रयत्न आहे सिन्नर शहरासाठी जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं एक्झॅक्ट सिन्नर शहरासाठी त्यांच्या उपाययोजना काय असणार आहे व त्यांचे पुढचा उपक्रम कसा असणार आहे या संदर्भात हे होण्यासाठी आज आपले सगळ्यांचे लाडके भाऊ नामदेव भाऊ लोंढे आपण यांचं एक छोटीशी मुलाखत घेत आहोत, पॉडकास्ट घेत आहोत. भाऊ धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल. नमस्कार. तर तुम्ही तुमच्याबद्दल 2 शब्द सांगू शकता? मी नामदेव लोंढे. मी 89 साली इंजिनिअरिंग संपलं आणि इंजिनिअरिंग पास होऊन मी कॉलेज सोडलं. बरोबर. आणि बजरंग मंडळाच्या माध्यमातून बरोबर आणि आमच्या काकाजी म्हणजे हरिश्चंद्र गणपत लोंढे बरोबर यांच्या माध्यमातून मी राजकारणात प्रवेश केला. ओके. बरोबर. आता जसं तुम्हाला माहिती आहे भाऊ की आपलं म्हणजे ओव्हरऑल तुमचं जे काही सगळी चळवळ आहे ती सगळे विद्यार्थी काळापासून आहे. हो. बरोबर. मग तुम्हाला हे राजकारण किंवा समाजकारण याचं जे प्रेरणास्थान आहे किंवा ह्या गोष्टी याचं तुम्हाला कुठून व कशापासून तुमचा त्याचा पिंड कुठून सुरू झालाय हे जनतेला माहिती करून घेणं. अर्थातच आमचे काका हरिश्चंद्र गणपत लोंढे यांच्यापासूनच मी राजकारणाची प्रेरणा घेतली. बरोबर. पुढे बजरंग मंडळामध्ये राहून सामाजिक कार्य करत गेलो. बरोबर. जसं भाऊ आपल्याला पण माहिती आहे की तुम्ही बऱ्याच वर्षापासून सिन्नर नगर परिषद मध्ये तुमचा कार्यकाळ हा खूप मोठा राहिला आहे ऍज अ नगरसेवक म्हणून. तर नगराध्यक्ष पदच का याच्यासाठी
म्हणजे ह्या याच्यासाठी तुमचं एक काय उपाययोजना म्हणता येईल, किंवा हे जे पर्टिक्युलर एक जे स्त्रोत आहे, बरोबर, एक आपल्याला म्हणता येईल, किंवा मग हे पदच का याच्यासाठी, याच्याबद्दल तुम्ही काय बोलताय? मी गेल्या माझी आता 3री-4थी टर्म आहे. बरोबर मी 3-4 टर्म पासून नगरसेवक होतो. बरोबर त्याच्या आधीही आमचे काका जे नगराध्यक्ष राहिले, बरोबर त्यांच्या बरोबर मी ते काम केलेले आहे. बरोबर आणि आता जनतेचा आग्रह, सिन्नरच्या जनतेचा आग्रह, माझ्या मित्र कंपनीचा आग्रह आणि यांच्या आग्रह खातर मी आज अध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून हे करतोय. बरोबर बरोबर. आणि मला सर्व रसिक श्रोत्यांना हे पण सांगायला आवडेल की भाऊ ज्या एरियातून येतात त्या एरियामध्येच माझं सगळं लहानपण सगळे त्याच एरियामध्ये गेलोय. सो इवन दो हे पण सांगायला वावगं नाही वाटणार का यांच्या एरियामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी किंवा यांचा जो एक व्यक्ती म्हणून कशा पद्धतीत आहे हे पूर्ण सिन्नरकरांना वैयक्तिक मला पण या गोष्टी बऱ्यापैकी माहिती आहे. बरोबर. सिन्नर शहराचा विकास करण्यासाठी तुमची मुख्य योजना काय आहे? जसं आता हे कॅम्पेन चालू आहे किंवा हे एक नगर अध्यक्ष पदासाठी तुमची एक प्रबल उमेदवारी आहे, सिन्नरच्या विकासासाठी का व त्यांच्या कामांसाठी तुमच्या एक्झॅक्ट उपाययोजना कशा असणार? बघा, सिन्नरचा जो विकास करायचा आहे, बरोबर, तुम्ही एकटा करणार नाही. बरोबर. त्याच्याकरता स्थानिक जे आपल्या म्हणजे सिन्नरचे काही असे लोक आहे किंवा व्यक्ती आहे तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाव कमावलंय. म्हणजे आपण कटरे घ्या, अशोक शेट कटरे घ्या, बरोबर, सारडा घ्या, बरोबर, किंवा राजे गावकर घ्या, बरोबर. ह्या लोकांना सन्मानाने मी जर नगराध्यक्ष झालो तर सन्मानाने सिन्नरला बोलवेल आणि त्यांच्याकडूनही सिन्नर कसं डेव्हलप होईल, बरोबर, किंवा काय काय योजना करता येईल, बरोबर. तसंच सिन्नरचे जे माझे नगर सेवक म्हणा, नगराध्यक्ष म्हणा, बरोबर, किंवा गावातील एक आपल्या गावामध्ये भरपूर इंजिनियर झालेले, बरोबर, एक इंजिनियर असोसिएशन, त्यांनाही बोलून आपण सिन्नर कसं डेव्हलप करू शकतो, बरोबर, त्याची एक ब्लू प्रिंट तयार करणार आहे आपण, बरोबर. हा, परंतु त्याच्याकरता जे आपले सिन्नरचे जे मी तुम्हाला आता सांगितलंच का, अशोक कटरे असो किंवा राजे गावकर असो, यांच्या माध्यमातून त्यांना बोलून घेणार आपण सिन्नरची एक वेगळी ब्लू प्रिंट बनवणार आहे. ओके ओके ओके. म्हणजे त्या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून तुमच्या ज्या ज्या काही गोष्टी उपाययोजना असणार आहे, जसं आपण म्हणता येणार भाऊ, जसं ही ब्लू प्रिंट आपण म्हणता येईल, ही ब्लू प्रिंट जसं राजसाहेब ठाकरे यांनी 2009 साली जशी आणली होती तशी ही ब्लू प्रिंट आपण एक सिन्नरच्या शहरासाठी प्रथमच आपण ही अपेक्षा करू शकतो तुमच्याकडनं? 100%. बरोबर. ओके भाऊ, जसं आपल्याला माहिती आहे की सिन्नर तालुका हा सर्वसाधारण म्हणजे पहिल्यापासूनच की हा एक दुष्काळग्रस्त भाग किंवा दुष्काळग्रस्त एरिया म्हणून एक आपल्याला ओळखला जातो. आपल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या उपाययोजना किंवा पाणी पुरवठ्याच्या बऱ्याच समस्या आहे. या समस्यासाठी सिन्नर शहरासाठी, बरोबर, याच्यासाठी तुमचं काय उपाययोजना असणार आहे? नाही, आता कसं झालंय की पूर्वी जे पाईपलाईन होती आपली, बरोबर, ती कमी याची होती, म्हणजे डायमीटरची होती. आताची जी पाईपलाईन झालेली कडवाची, बरोबर, ती कम्प्लिटली 24 घंटेचा पाणी मिळाली ह्या हिशोबाने केली आहे. म्हणजे जर आज आपण 24 घंटे पाणी नाही दिलं, समजा आपण 10-12 घंटेच पाणी जर दिलं तर ही कमीत कमी 2050 पर्यंत पुरेल एवढी मोठी पाईपलाईन आहे. फक्त तिची नियोजन करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि कंटिन्यू पाणी राहिलं पाहिजे, कंटिन्यू ते चाललं पाहिजे. मला असं वाटतं ते जर कंटिन्यू व्यवस्थित उपाययोजना जर चालली, बरोबर, तर मला नाही वाटत का सिन्नर करायला पाणी कमी पडत गेल्या अजून 25 वर्ष. बरोबर भाऊ, जसं तुम्हाला पण माहिती आहे की आता ज्यावेळेस महिलांचा व घरच्यांचा जो काही एक विषय येतो, म्हणजे घरच्या कोणी पण एक सर्वसाधारण महिला असणार, त्यांच्या याच्यासाठी प्रत्येक वेळी काय होतं की कचराची समस्या ही आपल्या सिन्नर शहरासाठी खूप मोठी, बरोबर. तर मग हे कचरा सगळं गोळा करून किंवा ज्या पद्धतीत हे करून ज्यावेळेस तुमची टर्म चालू होईल, जर तुम्ही ह्या हिशोबात एक वेस्ट मॅनेजमेंट म्हणून तुमची सिन्नर शहरासाठी काय उपाययोजना असणार? नाही, आता सर्वप्रथम काय, जेव्हा आम्ही तिथं जाऊ, बरोबर, तेव्हा सर्व नगरसेवक, बरोबर, नगराध्यक्ष, बरोबर, त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी हे एकत्र बसवले जाणार, बरोबर, आणि प्रत्येक भागामध्ये किती वाजता तो गाडी येईल, बरोबर, त्या गाडी किती वाजता येईल त्याच वेळेस तिथे ती गाडी जाईल, बरोबर, त्याच वेळेस ते कचरा डम्पिंग केला जाईल आणि डम्पिंग ग्राउंडला टाकला जाईल. डम्पिंग ग्राउंड, त्याच्यामुळे कचऱ्याची समस्या जवळजवळ नसल्यागत समजा तुम्ही, असं समजा. बरोबर भाऊ, जसं आता सपोज तुम्ही डम्पिंग ग्राउंडचा एक विषय काढला, तुम्हाला ही माहिती आहे की सिन्नरची ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली. हा डम्पिंग ग्राउंड भविष्यात आपण कुठं, म्हणजे मी असं नाही म्हणत की तिथे आपल्या उपाययोजना चालूच आहे, गोष्टी चालूच आहे, पण जसं की तो गावापासून अगदी
म्हणजे लगत नाही म्हणता येणार पण जवळच्याच एरियामध्ये. तर त्याच्या संदर्भात डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात की जेणेकरून पुढे लोकांना किंवा तिथले जे स्थानिक लोक म्हणा किंवा आजूबाजूचे लोक म्हणा त्यांना याचा त्रास होणार नाही याचे आपण उपयोग. नाही आता कसं आहे, डम्पिंग ग्राउंड हे आपल्या शहरापासून बरेचसे लांब गेलेले आहे. बरोबर. तरीही पण आपले नागरिकांची संख्या किंवा आपली लोकसंख्या वाढत गेल्यामुळे आता तिथपर्यंत बंगले जाऊ राहिले. बरोबर. आज आपण जरी डम्पिंग ग्राउंड उचललं तर ते कुठेतरी एखाद्या भागामध्ये टाकायला लागणार आहे आपल्याला. बरोबर. बरोबर आहे ना. बरोबर. तर ते जर नेऊन दुसऱ्या भागामध्ये टाकले तर त्याही लोकांना तिथे कुठेतरी आजूबाजूला वस्ती असणार आहे, जे किंवा बाबा एखाद्या गावाच्या सीमारेषेवर नेलं तर तिथलेही लोक आपल्याला विरोध करणार आहे. बरोबर. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागणार का आहे त्या डम्पिंग ग्राउंडवर बरोबर आलेले वेस्टेज लगेच निकामी करून लगेच त्याचं खत कसं करून बरोबर म्हणजे त्याचा आजूबाजूला प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसे आपल्या ऑलरेडी डम्पिंग ग्राउंडची एरिया बी मोठा आहे आणि चांगल्या चांगल्या योजना आपल्या डम्पिंग ग्राउंड आणि तेच बाकीच्या नेत्याचं हे घेतलेलं आहे. बरोबर. तर चांगली चालली आहे पण अजूनही आपण गेल्यानंतर बरोबर त्या माध्यमातून चांगलं कसं ते करता येईल आपल्याला का बाबा तिकडं ते डम्पिंग ग्राउंड कचरा राहिला नाही पाहिजे, तो लगेच वर्गीकरण झाला पाहिजे, त्याच्यामुळे ते खत तयार झालं पाहिजे, ते गेलं पाहिजे, आउटपुट मिळाला पाहिजे. बरोबर. ते आपण करणार. म्हणजे ते आल्याच्या नंतर त्याची जी उपाययोजना करणं, सर्क्युलेशन करणं, रोटेशन करणं हे आपलं त्याच्यात उपाययोजना असतात. हो, जसं तुम्हाला माहिती आहे की मी पण आता सिन्नर शहरात बऱ्यापैकी फिरत राहतो. एक ऍज अ नागरिक म्हणून बऱ्याच ठिकाणी आपले जे ट्रॅफिकचे जे एक बॉटलनेक म्हणतो आपण, जसं की एक मेन एरिया झाले, जसं की आपल्या वावीवेजचा परिसर झाला, त्याच्यानंतर तुमचा जो खासदार पूल झाला, परत आपल्या मोठ्या गणपती पासला एक हे झालं, पेठेट झालं. मग ह्या पूर्ण ट्रॅफिकच्या समस्यासाठी आता जसं की रोड आहे तेवढेच आहे, लोकसंख्या वाढतीये, गाड्या वाढतंय, प्रत्येक जण 500 मीटर जायचं असेल तरी तो गाडी हे करतो. मग ह्या पूर्ण ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या संदर्भात तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर तुमची उपाययोजना कशी असणार? बघा आपल्याकडं समस्या 100% आहे. बरोबर. परंतु समस्या निवारण करण्याची क्षमता असेल तर ते निवारण सुद्धा होईल. बरोबर. म्हणजे आपल्याकडे तर एवढ्या जागा बी उपलब्ध आहे. बरोबर. तसं बघितलं तर आपण जर कधी शिवाय चौकाचा जर भाग घेतला, शिवाय चौक ते वावीस बरोबर हा जर भाग घेतला तर आपलं जे म्हणजे मार्केट आहे कोणतं नगरपालिकेच्या बाजूला तिथं ओपन स्पेस पडलेला आहे बरोबर छोटा का. बरोबर. तेही तिथं आपण पे अँड पार्क करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर राहिला विषय शिवाय चौक ते नवा पूल. बरोबर. आपलं जुनं कोर्ट आहे. बरोबर. ती सरकारी जागा आहे. तेही सरकारच्या माध्यमातून ते कागदपत्र नेऊन तिथं कसे काही व्यवस्था करता येईल का. बरोबर. म्हणजे तिथं जर गाडी जुन्या कोर्टला जर गाड्या पार्किंग झाल्या तर पूर्ण पेट मोकळी होईल. बरोबर. बरोबर. आणि तशीच व्यवस्था आपल्याला भैरवनाथाजवळ करतील. म्हणजे आता सध्या जे बारदारीच्या बाजूचा भाग आहे बरोबर तिथेही ती व्यवस्था करतील. परंतु कसं आहे इच्छाशक्ती असली तर ते काम होईल. बरोबर. 100%. आणि त्याला काही मी एकटा काही करू शकत नाही. बरोबर. नागरिकांचे सहकार्य घ्यावं लागणार आहे. बरोबर. मी गेलो लगेच काही दांडूकशाही केली असं चालणार नाही. बरोबर. सर्वांच्या नागरिकांच्या समस्या काय आहे त्या जाणून कुठं पार्किंग ठेवलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, कारण जे आलेली व्यक्ती ही त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे गिराईक म्हणून. बरोबर. बरोबर. एकदम बरोबर. आता भाऊ जसं तुम्हाला माहिती कोविड-19 जशी परिस्थिती आली होती हे सगळ्यांसाठी व सगळ्या नगरपालिका झाले, महानगरपालिका झाली, नगर परिषद झाले, हे त्यांच्यासाठी सगळ्या या गोष्टी नव्या होत्या. बरोबर. तसंच भविष्यातही कोणता विषाणू कोणताही रुग्ण कसं कुठं काही होऊ शकतं. जसं आपण कोविड-19 परिस्थिती बघितली, जर यदा कदापि असं होऊ नये, पण जर असं एखादा परत महारोग महामारी असं जर आलं तर ऍज अ तुम्ही कॅन्डिडेट म्हणून तुमच्या याच्यावर उपाययोजना कसं असणार, तुमचं याच्यावरती विजन कसं असणार, आपण एक आरोग्य एक विभाग आहे त्याच्यावर आपण कसं काम करणार? आरोग्य विभागाचं काय आता नाशिकला जसं जिल्हा रुग्णालय आहे बरोबर तसं आज आपल्या सिन्नरमध्ये ग्रामीण रुग्णालय, आपल्याला सिन्नरला ग्रामीण रुग्णालय आणि दोडीला ग्रामीण रुग्णालय. बरोबर. त्या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा कसा घ्यायचा हे नागरिकांनी ठरवायचं असतं. बरोबर. ठीक आहे. आज तर आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व अवजारे उपलब्ध आहे, परंतु डॉक्टरांची कमी म्हणा किंवा कामगार कमी. आता ते आरोग्य मंत्र्याशी भेटून त्याची ती व्यवस्था करून त्यांना प्रत्यक्षात ते सांगितलं पाहिजे आपण का बाबा अशा समस्या आहे. हे बघा कोणताही प्रश्न असेल तर समोरच्या व्यक्तीला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपाययोजना होणार नाही. बरोबर. त्या समस्या आपण सांगणार आहे. भविष्यात ते जसं आहे तसं पूर्वी आता काही दिवसापूर्वी बीड आणि इकडे तिकडे महापूर आला होता. आपल्याकडे काय येऊ शकत नाही. बरोबर. 100% येऊ शकतो ना आपल्याकडे. त्याच्याकरता आपल्याला आपल्या ज्या नदीच्या काठाच्या झोपडपट्ट्या आहे बरोबर त्यांची सुद्धा व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. बरोबर. म्हणजे ते जर काही गेलं तर ते गरीब लोक कोणाकडे जाणार. बरोबर. आज त्यांच्या राहायला घर नाही, परंतु ती सुद्धा एक जबाबदारी आहे.
म्हणजे महाडाची स्कीम म्हणा किंवा बुवा अशा वेगवेगळ्या स्कीम आहे सरकारच्या, बरोबर त्याच्यामध्ये काही बसते का, ते बसते का लोक, बरोबर त्यांची व्यवस्था होईल का, बरोबर हे सर्व गोष्टी कराव्या लागणार आहे आपल्याला. बरोबर. त्या हिशोबाने सगळ्या पुढच्या गोष्टी हो. चालतात. कारण आज ठीक आहे सिन्नरला नाही महापूर आला, पण बीडला कधी महापूर येईल आपल्याला असं वाटलं होतं का? नाही, कधीच नाही. आला मग तिथं, बरोबर उद्या आपल्याकडे येऊ शकतो. बरोबर. आता पूर्वी माग आला होता आपल्याकडे, हा, परंतु तो एवढ्या प्रमाणात नव्हता. ठीक आहे, नव्हता. पण तरी त्याचं नुकसान झालं होतं. ठीक आहे, त्यावेळेस मी स्वतः धावपळ केलेली नाही. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट तुमचं म्हणणं एवढं आहे की जे यंत्रणा आहे, यंत्रणा आपल्या 24 तास ऍक्टिव्ह पाहिजे. उद्या जर काही जरी वेळ आली तर आपण हो. त्याचा युज करता यायला पाहिजे. हो. बरोबर. म्हणजे भाऊ, जसं आता तुमच्या बोलण्यातून एक कळून आलं की तुम्ही बोलले की जिथं जिथं गरज पडणार, मी फक्त लोकल लेवलला निर्णय न घेता मी महाराष्ट्र राज्य किंवा जे आपलं विधिमंडळ भवन आहे तिथपर्यंत सुद्धा जायची तुमची तयारी. जनतेने आपल्याला त्याच्याकरताच निवडून दिलं ना. तुम्हाला जर तुमचा वेळ जर तुम्हाला घरी द्यायचा असेल, बरोबर तिथे जाऊ त्याचं कशाला. बरोबर. जनतेने काय सांग, जनतेचे माध्यम, जनतेने एक प्रतिनिधित्व केलंय आपल्याला, बरोबर. का तुम्ही तिथं जा आणि जे सार्वजनिक काम आहे ते तुम्ही ते मंत्रालयात ते दरबारी न्या, ते सोडवा, त्याच्याकरता पाठवणार आहे. म्हणजे तिथं काय आपल्या काय खुर्चीला काय म्हणजे याच्याकरता जायचं का आपल्याला शो करता. बरोबर. म्हणजे ते त्या हिशोबाने राहणार. म्हणजे तुमचे लोकल लेवलला न राहता तुम्ही करावंच लागणार. हे महाराष्ट्राच्या राज्य लेवलला तुम्ही नेणार आहे, ह्या हिशोबाने तुमचं तयारी असणार. हो, आपल्या ज्या सिस्टीम आहे ना, ह्या सर्व तुम्ही कधीही केलं बरोबर. तर ते नगरपालिकेचे निधी आहे, काही बरेचसे हे असतात, ते तुम्हाला मंत्रालयातच ते कागदपत्र घेऊन जावं लागतं तुम्हाला, बरोबर. ते तिथूनच मंजूर करून आणावं लागतं. बरोबर, 100%. म्हणजे तेवढी तुम्हाला काही स्कीमा अशा आहे का त्या राज्य लेवलला, काही स्कीमा अशा आहे का ते केंद्र सरकारकडून मंजूर करावं लागत असतं. बरोबर बरोबर. आता भूमिगत गटारीची योजना आहे ती केंद्राची आहे. बरोबर. त्याचे तिथेही पैसे मिळतात. बरोबर. फक्त कसं इच्छाशक्ती असेल तर सर्व होतं, एवढं मला माहिती. बरोबर, 100%. भाऊ, जसं आता तुम्हाला माहिती आहे की आपले जे महिला मंडळ आहे किंवा जे लेडीज आहे, ते रात्री जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी बऱ्याच परिसरात रात्री 9 नंतर, जसं आपण नाशिक सिटीमध्ये, पुणे सिटीमध्ये आपण की जे एक फ्रीली एक आपण फ्रीडम म्हणतो, फ्रीडम इन द सेन्स लाईक एक ते सिक्युअर फील करता भाऊ, की एक 11, 11:30 किंवा 10, 10:30 वाजता निवांत आफ्टर झाले की जेवण झालं म्हणजे डिनर झाल्यानंतर एक शतपावली करू शकतो. मग तसं महिलांच्या एक आपण सुरक्षिततेसाठी की भाऊ काही गोष्टी घडणार नाही, ऍज अ नगरपालिकेकडून याच्या आपल्या काय उपाययोजना? महिलांची सुरक्षितेची जबाबदारी ऑलरेडी पोलीस स्टेशन वाचते. बरोबर. परंतु ती कधी, आता कसं आहे, समजा आपल्या महिला बाहेर शतपावलेल्या निघतात, बरोबर, तर त्यांना खरं सांगू एक ट्रॅक पाहिजेत. बरोबर. कसं असतं, एखाद्या एरियामध्ये त्या लेडीज फिरणार असेल, बरोबर, तर ते पोलीस आले त्या बाजूला संरक्षण देतात. परंतु ह्या गल्लेले लेडीज जाणार फिरायला, त्या त्यांचे संरक्षण तर पोलीस बी करू शकत नाही. बरोबर. त्याच्याकरता माझं चाललंय का बाबा एक सुसज्ज असा ट्रॅक म्हणजे मॉर्निंग ट्रॅक आणि इव्हिनिंग ट्रॅक करता येईल लोकांना आणि तिथे लेडीजला. बरोबर. तर ती मी पुढे भविष्यात विचार देणे माझ्या. आणि तसंच सिन्नरच्या पूर्व बाजूला, बरोबर, आणि पश्चिम बाजूला, बरोबर, एक जलंत तलाव म्हणजे पुण्याचं जलंतर तलाव, बरोबर, तर तेही माझ्या विचारात येणे. म्हणजे आणि नाना पार्क. बरोबर. आता समजा एखादा नाना पार्क बनवला, बरोबर, तर तिथं ते वयस्कर मंडळी जातात. बरोबर. आणि त्या एरियामध्ये काही असं टवाळखोर म्हणा किंवा एखादे हे त्रास देत असेल, तर आपल्याला पोलीस स्टेशन सांगता येईल का, आणि पोलीस मग तेवढ्या एरियामध्ये गस्त कायम घालत राहते, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकच ते वाचणार आहे. बरोबर. हो, जसं तुमच्या बोलण्यातून तुम्ही एक जल तरंग तलावचा विषय काढला, हा एक एकदम महत्वाचा मुद्दा काढला, कारण की त्याच्यामध्ये मी पण एक स्विमर आहे, मला पण ती गोष्ट आवडते. जसं आता नाशिक रोडचा राजमाता तरंग तलाव आहे आपला, ICICI बँकच्या पाठीमागे. तर याच्यासाठी तुमच्या उपाययोजना एक्झॅक्ट कसा असणार का? आता म्हणजे लोक हेल्थ एन्थुसियाझम जास्त झालेले त्यांच्यामध्ये, मग याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीत तुमचे हे होणार आहे, म्हणजे तुमचे पावलं कशा असणार? बघा, माझ्या घरातच ऑलरेडी आणि माझ्या गल्लीतच तालीम आहे. बरोबर. मी तालमीचा आशिक आहे. बरोबर. म्हणजे कुस्तीपट्टू माझ्या आजही आहे. बरोबर. तर मला त्याची गोडी आहे. मी सिन्नरकरांकरता एक स्वतंत्र नगरपालिकेची स्वतःची जिम, बरोबर, नगरपालिकेचा प्रशिक्षक असेल, बरोबर, अशी ही व्यवस्था करणारे, तरण तलाव बनवणारे आणि नाना पार्क, बरोबर, आणि आपलं जे तुम्हाला सांगितलं साधारण संध्याकाळच्या वेळेस एक ट्रॅक, जसा नाशिकला ट्रॅक बनवलेला बघा इंदिरानगरला, तसा एक साधारण 1-1.5 किलोमीटरचा ट्रॅक हा आपण करणार आहे. बरोबर.
बरोबर हे त्या हिशोबाने हा, गोष्टी म्हणजे होतात आणि मग. हे केलं तर तुमचं सिन्नर सुधारलेलं दिसतं ना. सुधारलेलं दिसणार, बरोबर 100%. हा? बरोबर. आणि आपल्याला समजा आपल्या गावाचे आपण नाशिक आणि पुणा, पुन्हा नाशिक आणि शिर्डी बरोबर हायवे यांच्या मेन ठिकाणी आपण बरोबर आपल्याला एक चांगल्या कामाने बरोबर व ज्या सिन्नरच्या नाशिकवरून येताना आणि बरोबर. पुणेवरून येताना किंवा शिर्डीवरून येताना बरोबर. सिन्नर नगरीमध्ये जेव्हा एंट्री होते बरोबर. तेव्हा अशा हम्म, सुसज्ज अशा कामाने हम्म. किंवा सिन्नर नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बरोबर. आणि टुरिझम झोन बनवण्याचा विचार आहे माझा. टुरिझम झोन बरोबर. म्हणजे भैरवनाथ मंदिर आहे मंदिर आहे. बरोबर. ते, गोंदेश्वर मंदिर आहे, बरोबर. 12 ज्योतिर्लिंग आपल्या ऐश्वरी मंदिर आहे, बरोबर. इकडं मुक्तेश्वर नगर आहे, संगमेश्वर आहे, बरोबर. 12 ज्योतिर्लिंग आहे. बरोबर. आणि याचा उपयोग करून टुरिझम झोन बनवला होता. मला असं वाटतं बरोबर. तुमचा जो एक प्रश्न होता बरोबर. का बुवा रोजगार काय आहे बरोबर. इथल्या लोकांना, बरोबर. तर रोजगार निर्मिती होऊ शकते त्याच्यातून. बरोबर 100%. बरोबर. आता जसं भाऊ तुम्ही आता हा विषय काढला टुरिझमचा, तर एक जे लोक किंवा जे श्रोते हा पॉडकास्ट बघताय याच्या माध्यमातून एक आपण असं म्हणू शकतो का की जर तुम्ही ह्या पदावर बसलात तर सिन्नरचं जे टुरिझम आहे आज हे फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून आपल्यात कॅपेबिलिटी आहे, आपल्या तालुक्यात कॅपेबिलिटी, शहरात कॅपेबिलिटी, हे टुरिझम आपण महाराष्ट्राच्या नक्षावर नेऊन ठेवलं. 100% तुम्हाला तुमचे जेवढे तुम्हाला त्याच्यातूनच पैसे कमवून तुम्ही ऍडव्हर्टाईज करा. बरोबर. आज लोक टुरिझम सर्वात जास्त महत्व देतात. बरोबर. मी काय म्हणतो, आपण उत्तर प्रदेशचे, मध्य प्रदेशचे किंवा दिल्लीचे हे तुम्ही काय बघतात का त्याच्यावरती. आता बघा आपल्या एक फॅड निघाले खाटू श्यामला जायचं, बरोबर. तुम्हाला ते युट्यूबवर दिसतं म्हणून जातं ना. बरोबर. अहो युट्यूब आपल्या सिन्नरकर तुमच्या सारख्याने जर हे टाकलं, बरोबर, तर मला असं वाटतं टुरिझमचे जे टुरिस्ट लोक आहे बरोबर. सिन्नरला येतील ना, फक्त त्यांना तेवढ्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. बरोबर. त्या टुरिस्टला सुविधा जर पुरवल्या तर ते 100% आपल्या घेतील. होणार. पण ते सुविधा पुरवण्याचं काम नगरपालिकेचं आहे आणि मी गेल्यानंतर त्या माझ्या माध्यमातून ते काम मी जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा विचार जास्तीत आहे. जास्त पूर्ण करा. बरोबर. हो, आता जसं तुम्ही आता हे सगळं तुमची इच्छाशक्ती तुमच्या बोलण्यातून तुमची जी तळमळ आहे सिन्नरकरांसाठी किंवा सिन्नरचे जे रहिवासी आहे शहरातले त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण एक नगरपालिकेला एक जो निधी असतो, जो निधी एक प्रत्येक एरियात किंवा कोणत्या पण कामांना हे इच्छाशक्ती नसून त्याच्यासाठी थोडी पैशांची पण किंवा निधीची पण साथ असणं गरजेचं आहे. मग तुमच्या याच्यात ऍज अ नगराध्यक्ष झाल्यानंतर की तुमच्या काय उपाययोजना असणार आहे की ज्या गोष्टी बरोबर जे तुमच्या वचननाम्यामध्ये असणार आहे किंवा जे तुमची इच्छा आहे की एक प्रॉपर नागरिकांना भेटायला पाहिजे, बरोबर, तर याच्या निधीचा उपाययोजना तुम्ही कसं करणार आहे? हो, आपल्याकडं म्हणजे नगरपालिका ला एक सेपरेट निधी असतो. नगरपालिका नगर विकास मंत्री कशासाठी? बरोबर. नगर विकास मंत्र्याचं कामच ते असतं का ते ज्या महाराष्ट्रात जेवढ्या नगरपालिका आहे त्यांना निधी देणं. बरोबर. आणि असे इतके निधी आहे तुम्हाला, इतके निधी आहे, बरोबर, फार तुम्हाला टुरिस्टचे याचे त्याचे आणि योगायोगाने आपल्या सिन्नरला खासदार बिल आपले ना. बरोबर 100%. ठीक आहे ना. आज राजकारण कोणत्या पक्षातून उभं राहील, कोण निवडून येईल हा विषय सोडा. बरोबर. राजकारण संपल्यानंतर सर्वांनी एकत्र यावं लागणार आहे. बरोबर. तेही जनतेचे प्रतिनिधी राहणार आहे, मी जनतेचे प्रतिनिधी राहणार आहे किंवा आमदार साहेब जनतेचे प्रतिनिधी राहणार आहे. बरोबर. त्यांचं कर्तव्य बनतं. बरोबर. बरोबर. सिन्नरच्या कामा करतात मंत्रालयामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन पैसे निधी आणणं. बरोबर 100%. 100%. बरोबर. जसं मला प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहे तसं त्यांनाही प्रतिनिधी कशासाठी पाठवलेले आहे? अहो, निधी आणि करून कामं करायची जनतेचे. बरोबर. हे काही शोपीस नसतात ते. बरोबर. गेले आणि खुर्ची नगराध्यक्ष झाले म्हणजे काही वेगळं आहे, बरोबर. तसं नाही. हे ना जनतेचे कामं करायचे म्हणून पाठवलेले आहे. बरोबर. म्हणजे असं समजायला काय वावगं नाही राहणार. जर तुम्हाला सिन्नरकरांनी संधी दिली, तुम्ही सिन्नरकरांसाठी 24/7 तुम्ही अवेलेबल असणार. मी असतो जात माझ्या घराला दरवा वॉचमनच नाही भाऊ. बरोबर. तू तर बघितलंय ना. बरोबर. मग आता ह्या पूर्ण उपाययोजनांमध्ये जसं तुम्हाला पण माहिती आहे भाऊ की रस्ते हे आपण त्यांचे कामं करतो, बरोबर, किंवा बऱ्याच वर्षापासून एक प्रशासक यांनी नेमवला किंवा निवडणुका काही टेक्निकल रिझनमुळं त्या थोड्या लांबवण्यात आल्या किंवा गोष्टी झाल्या. आता याच्यामध्ये सिन्नर नगर परिषदेचा आपला जो एरिया आहे म्हणजे जे अंडरमध्ये जातात, काही नवीन लेआउट पडले, नवीन गोष्टी झाल्या, जे रोडच्या ज्या समस्या आहे आपल्या किंवा जे रोडचा एक जो दर्जा भेटायला पाहिजे की ज्या पद्धतीत, मग याच्यासाठी तुमच्या उपाययोजना कशा असणार? बघा, पूर्वी काय झालं किंवा त्याच्या माग प्रशासकाने काय केलं त्याची करण्यापेक्षा मी जर तिथे गेलो ना, बरोबर, तर आपण पारदर्शक कसं म्हणतो. बरोबर. कारण बघा, हे रस्ते जे बनवायचे असतात ते ई टेंडरने जातात. बरोबर. जी लोएस्ट टेंडरची हे असत त्याला ते टेंडर दिलं जातं. बरोबर.
असं काही नाही का बुवा आता पूर्वी कसं राहायचं बुवा मॅनेज व्हायचं. बरोबर ई टेंडरला तो काही प्रकार नाही. बरोबर ऑलरेडी ज्याला कमी टेंडर येईल त्याला टेंडर द्यावं लागणार. बरोबर परंतु तेही करत असताना क्वालिटी आणि हे आता समजा एखाद्या भागामध्ये एखादा रस्ता होतोय, बरोबर त्या रस्त्याची क्वालिटी हम्म. नगरपालिकेचा इंजिनियर आणि थर्ड पार्टी इंजिनियर सुद्धा चेक करणार बरोबर आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता तिथला जो आलेला नगरसेवक, बरोबर निवडून आलेला नगरसेवक बरोबर आणि पडलेले नगरसेवक आणि पूर्वीचा नगरसेवक या तिघांनी त्याच्यावर वॉच करायचं. Watch ठेवायचं. कारण कसं आहे, आज असलेला नगरसेवक सांगणार आहे क्वालिटी चांगली झाली, पण त्याचा प्रतिस्पर्धी त्याची क्युरी काढणार आहे, बरोबर त्याला सुद्धा बरोबर घेऊन ते काम करायचं आपल्याला. बरोबर कारण तो जनतेचा इलेक्शन संपल्यानंतर तो सुद्धा अधिकारी आहे, त्याचा बी नागरिक आहे. बरोबर बरोबर तर त्यांच्या ह्या माध्यमातून आपण अशा कमिटी ठेवणार आहे का बुवा गेलं आणि काम झालं हे नाही चालणार. बरोबर तिथं गेलं ते काम होईलच पाहिजे. बरोबर हो, जसं आता सपोज तुम्हाला माहिती आहे सिन्नर नगरीमध्ये आपल्याला 2 MIDC आपल्याला त्या संदर्भात आपल्या इथे बरेच जे काही माणसं आहे किंवा जे लोक आहे जे बाहेरून स्थलांतर झाले, एक ते चाकरमानी आहे आपण त्यांना असं म्हणू शकतो की या हिशोबामध्ये प्रत्येकाला तो नगरपालिकेची एक वेळ स्पेसिफिक ठरलेली राहते. सपोज एखाद्याला एक आपण काय म्हणता येतो की मला काही तक्रार करायची, मला या सुविधांमध्ये काही गोष्टी, प्रत्येकाला प्रत्येक वेळेस येऊन आपल्याला एक फिजिकल फॉर्म देणं हे आपल्याला पॉसिबल होत नाही, क्योंकि कामाच्या याच्यामुळे. कारण की कंपन्यांचे टायमिंग पण 9 ते 6, 9 ते 5, जे व्यावसायिक आहे त्यांना ते जाऊ शकतात. ह्या सगळे जे उपाययोजना करण्यासाठी किंवा लोकांना एका ठिकाणी बसून आपल्या ज्या समस्या आहे, जे आपण एक परखरपणे आपण ते नगरपालिकेचे जो विभाग असन, जो कोणता की विभाग असन, मग तो वेस्ट मॅनेजमेंट असन, वॉटर मॅनेजमेंट असन, नगर विकास असन, जो कोणता असेल, त्या याच्या संदर्भात तुमचं काय उपाययोजना असतात? हे बघा, सर्वात प्रथम आपण तिथे गेल्यानंतर तक्रार निवारण केंद्र बनवणार आहे. तक्रार निवारण केंद्र. तक्रार निवारण केंद्राचं काही मोबाईल नंबर असणार आहे. बरोबर. त्याच्यावर समजा एखादा कंपनी त्याची स्वतःची कंप्लेंट तिथे करू बरोबर शकतो. आणि ऑनलाईन कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावर 2 ते 3 दिवसाच्या आत ते शक्यतो लगेच मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. परंतु जर मेजर काय समस्या असेल बरोबर तर ती आपण 2-3 दिवसाच्या आत मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. आणि एवढेही करून दर महिन्याला 4 प्रभागात मिळून एक जनता दरबार घेणार त्या एरियामध्ये. बरोबर. त्याच्यामध्ये ही तिथले नगरसेवक, पूर्वीचे नगरसेवक, पडलेले नगरसेवक, बरोबर, त्यांनाही आमंत्रित करणार आणि त्यांच्या समोर ते जनतेचा पाडा वाचून घेणार. बरोबर. आणि जे आहे म्हणजे जे नगरपालिकेचं जी कमुक राहणार आहे, समजा बाबा अधिकारी हे ते, त्याच्यावर लगेच सोल्युशन जागेवर. बरोबर. महिन्याला त्या 4 प्रभागाची एकतरी जनता दरबार करणार म्हणजे करणार जनता दरबार. हा, बरोबर. आता जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या विद्यार्थी चळवळीपासून तुम्हाला समाजकारणाचा वेळ आहे, तुम्ही या क्षेत्रात आहे. ओके. नामदेव भवलोंडे ऍज अ वैयक्तिक माणूस म्हणून समाजकार्यामध्ये तुमचं कसं आतापर्यंत, तुमची लिस्ट नो डाऊट खूप मोठी, पण याच्या संदर्भात तुम्हाला जे तुम्ही केलेले काम आहे, जे तुम्हाला परस्पर आवर्जून सांगायला आवडेल की मी या गोष्टी केल्या, या हिशोबाने या गोष्टी झाल्या, त्या संदर्भात तुम्ही काही तुमचे जे तुम्ही स्कीम्स चालवल्या किंवा कसं झालं त्या संदर्भात तुम्ही काही 2 गोष्टी? बघा, मी राजकारणात तुम्हाला सांगतो 89 साली मी ते कॉलेज सोडल्यानंतर बजरंग मंडळाच्या माध्यमातून, माझ्या काकांच्या माध्यमातून मी राजकारणात आलो. बरोबर. राजकारणामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी तालमीमध्ये मुलं घडवली. बरोबर. माझ्याकडे आज कोल्हापूरहून काही प्रशिक्षक येईल माझ्याकडे. बरोबर. आज कुस्ती करतात मुलं. ठीक आहे, ते राज्य पातळीवर गेले का महाराष्ट्र पातळीवर गेले त्याच्याशी मतलब नाही, पण जे बी पहिलवान झाले ना त्यांच्या घरात शोक तर 100% नाहीये. बरोबर. हाच माझा विजय आहे. कोणचा? बरोबर. ज्याच्या घरात शोक नाही, तो मुलगा जर तयार होत असेल मग याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? बरोबर. बरोबर. आणि राहिले सार्वजनिक जीवनात बांधकाम किंवा हे ते, तर मी बरेचसे मंदिरही बनवलेले. बरोबर. तुम्ही लागलं भद्रकालीचं मंदिर बघू शकता. माझ्या काळामध्ये काही नगरपालिकेचे भरपूर कामं झालेले. कसं असतं, सर्वांच्या मिळती नगरपालिकेचं काम होतं. बरोबर आहे ना. त्याचं एकट्याच मी श्रेय घेऊ शकत नाही, परंतु माझ्या काळात झालेले कामं हे मी असतानाच झालेले आहेत हे मी बोलू शकतो. बरोबर. आणि त्याच्याकरता मी किंवा माझ्या काकांनी काय खासा खाल्लेले साऱ्याला जनतेला माहिती. बरोबर. 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 राईट. आता भाऊ, बऱ्याच वेळेस काय होतं की जे नागरिक आहे, जे की हे सामान्य माणूस आहे, जो नगरपालिकेत जातो, नगरपालिकेत गेल्यानंतर तो बऱ्याच वेळेस तक्रारी देतो, बऱ्याच वेळेस गोष्टी घेतात, तर तिथले अधिकारी उडवीची उत्तरं देतात. मी मागे सांगितलं ना, प्रशासन सर्वातपर्यंत सरळ करण्याची ताकद धमक माझ्यामध्ये आहे. बरोबर. हे 100% सरळ करणार. बरोबर. म्हणजे काम पारदर्शी म्हणजे
त्या गोष्टी करता जर सरळ होत नसेल, सरळ करण्याकरता मला माझ्या पदाचा त्याग करायची पडेल तर मी करायचा जनतेकरता. बरोबर, 100% भाऊ. तुम्ही हे जे शब्द बोलले हेच एकदम लाखो मोलाचे झाले, की जनता प्राधान्य पहिले, हा, नंतर पद बाकीचं. काय महत्वाचं हो. बरोबर जनतेने तिकडे पाठवलं ना, बरोबर जनतेकरता ते सरळ करण्याची पद्धत होती. बरोबर बरोबर कसं करायचं ते बघू लागलं असं त्याच्याकरता ते नगर अध्यक्ष पदाचा त्याग करायची पडेल चालेल, बरोबर पण जनता करता ते सरळ झाले पाहिजेत. बरोबर अहो, सेवक आहे ते बरोबर जनतेचे. 100%. बरोबर भाऊ, जसं आता तुम्हाला माहिती आहे की सिन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी घरफोड्या किंवा ह्या गोष्टी ह्या बऱ्याच वाढलेल्या आहेत. ऍज अ मान्य आहे की ते खातं पोलिसांच्या अंडर जातं, पण ऍज अ नगरपालिका म्हणून आपण काही नवीन जे तंत्रज्ञान आलंय किंवा जे आपण IT म्हणतो, आता सिन्नर नगरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीव्हीचं CCTV कॅमेऱ्याचं चाललंय. आणि मागे आमदार साहेबांनी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला होता, बरोबर परंतु मध्यंतरीचे काय प्रशासक लागल्यामुळे बरोबर कदाचित ते काम रखडले असेल. बरोबर. पण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, त्याच्यानंतर त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे काय होईल, बरोबर. पोलिसांना सोपं जाईल. ते. बरोबर बरोबर. ओके ओके. आणि दुसरी एक समस्या आपली आहे का, सिन्नर नगरीमध्ये बरेचसे जुने घर झाले, बरोबर तर ज्या घरांचे मालक आहेत एक तर घरही पाडते नाही, बरोबर घर तसेच पडलेले. बरोबर. मी ऑलरेडी त्यांना बोलून बरोबर त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावर काही ते घर उतरून घेऊन, म्हणजे बाजूला कोणी असेल राहणार बरोबर तर त्याला ते त्रासदायक होणार नाही म्हणा, किंवा बुवा एखाद्याचा अपघात होणार नाही, बरोबर. त्याच्याकरता ती सुद्धा एक योजना माझ्या डोक्यामध्ये. रिडेव्हलपमेंटचा एक प्रोग्राम आहे, जसं हो. मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका हे फॉलो करते. हा, या तसं. या ती सुद्धा संदर्भात- माझ्या डोक्यामध्ये आहे. बरोबर, म्हणजे ह्या पद्धतीने जे रिडेव्हलपमेंट एक जी स्कीम आहे त्याला हो. रिडेव्हलपमेंट आपण स्कीमनी ते एक नगरपालिकेत चालतं. म्हणजे हो. ही सेम, म्हणजे जसं सिन्नर आता नगर परिषद नसून हे आपण पुढच्या काळात म्हणजे पुढच्या 5 वर्षांनी म्हणा 10 वर्षांनी म्हणा आपण पण महानगरपालिकेकडे आपली वाटचाल ही सुरू आहे. म्हणजे ह्या उपाययोजना आतापासूनच आपण लागू करणार हे आपण हो. समजू शकतो. बरोबर बरोबर. 100%. धन्यवाद भाऊ तुमचा टाइम दिल्याबद्दल. आपण याच्या सांगत्याकडे येतात. तुम्हाला एक शेवटचा जर सिन्नरच्या जनतेसाठी जर 2 वाक्यात जर एक संदेश द्यायचा असेल या पॉडकास्टच्या माध्यमातून तर तुम्ही काय संदेश देणार? सिन्नरच्या जनतेला एकच विनंती आहे का योग्य उमेदवार निवडावा. बरोबर. जय सिन्नर, जय महाराष्ट्र. ओके. धन्यवाद रसिक श्रोत्यांनो, आपण आपला टाइम देऊन या पॉडकास्ट बघितला. व जर तुम्हाला आमचे हे प्रयत्न जर आवडले असेल, सिन्नर मंथन हे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जे नोटिफिकेशन बटन आहे त्या नोटिफिकेशन बटनला आपण तिथे हिट करा, म्हणजे जे अपकमिंग व्हिडिओज असणार आहे हे अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल. धन्यवाद तुमचा टाइम दिला.